खासदार सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये बोलतायत, थेट जाऊयात. निर्णय घेतलाय त्याचं मी स्वागत करते, पण अजूनही हे झिरो ॲक्सिडेंट्स कसे होतील या बाबतीत आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे आणि पारदर्शकपणे सगळं वास्तव बाहेर आलं पाहिजे. चार विमानांची उड्डाणं थांबवले, पण त्यासाठी माणसांचा जीव जावा लागला, तिथपर्यंत यांना वाट बघावं लागली असं म्हणत, म्हणजे हे काही त्रुटी अगोदर नव्हत्या का असं म्हणता येणार नाही. हे खूप दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे हे लॅप्सिस कशामुळे झाले आणि कुणामुळे झाले याची अर्थातच इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे हे लोक करतील. आणि आता पार्लमेंट एक 10 दिवसांनी सुरू होईलच, त्याच्यात आम्हाला माहिती अजून कळेल. ताई, ती जी कंपनी आहे त्याची फक्त 4च उड्डाणं थांबवली, तिच्या बाकी ऑडिटमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो, तर तिचे सगळेच उड्डाणं थांबायला पाहिजे होते का? नाही, ऑडिट सगळ्याच झालं पाहिजे माझं म्हणणं. म्हणून मी तुम्हाला म्हणते की सेफ्टी फर्स्ट, प्रत्येक विमानाचं हे ऑडिट झालंच पाहिजे. नियम कायदे कशासाठी असतात? पाळण्यासाठी ना. रूल्स आर मेड टू बी फॉलोड, नॉट ब्रोकन. त्याच्यामुळे आता तुम्ही बघा, दादाचं झालं नाही की 15 दिवसात परवा झारखंडला झालं, 7 लोक गेलेत त्याच्यात. आपण सगळ्यांनी या गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. अनेक म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे त्याच्यामुळे. त्यामुळे हे विषय फार गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि मंत्रालयाने याच्यात जातीने लक्ष घालून बारीक प्रत्येक विमानाचं सेफ्टी ऑडिट हे पारदर्शकपणे झालंच पाहिजे. फक्त VSRचाच मुद्दा आहे का? रोहित पवार यांनी उपस्थित केलेली श्वेता सिंग, नेक्सस, जुने एअरक्राफ्ट आणणं, त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. नाही, माझं काय म्हणणं आहे, चौकशीला प्रॉब्लेम काय? जर नियम कायदे, हा देश नियम कायद्याने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही ना. त्याच्यामुळे जे काही नियम कायदे ते नियम सगळ्यांनीच पाळले पाहिजेत. म्हणजे मीही पाळले पाहिजेत, तुम्हीही पाळले पाहिजेत आणि त्या ज्या संस्था जे काम करतात त्यांनी पाळलेच पाहिजेत ना. नियम तर पाळलेच पाहिजेत सगळ्यांनी. ताई, रोहित पवारांचा आरोप आहे, रोहित पवारांचा हाच मुद्दा वारंवार ते उपस्थित करतात की रेकॉर्डरची मिसिंग जो रेकॉर्डर आहे त्याची हेराफेरी करण्यासाठी जाणीवपूर्वक ही चौकशी जी आहे किंवा जो तपास आहे तो लांबवला जातो, असं रोहित पवारांनी आरोप केलेला आहे. आता हा पहिल्याच कालची नोट आली आहे आणि मंत्रालयाकडून आम्हाला सांगण्यात आलंय की ह्याच्यावर आपण आणखीन चर्चा आणि माहिती येत राहील. ह्या सेशनमध्ये आता जेव्हा हे सेशन येईल तेव्हा काँग्रेस पक्षाचे मी जाहीर आभार मानते आणि शिवसेनेही जाहीर आभार मानते की त्यांनी मागच्याही सेशनमध्ये याची एक इन्क्वायरी मागितली होती. मला असं वाटतं या बजेटच्या सेशनमध्ये सिव्हिल एव्हिएशन आणि हे दादाचा झालेला ॲक्सिडेंट आणि झारखंडचाही, मला असं वाटतं की दादा आमच्या घरातला होता, तसं जे झारखंडमध्ये जे गेले त्यांचंही दुःख आमच्याच इतकं मोठं आहे ना. त्यामुळे या दोन्ही ॲक्सिडेंटची पारदर्शक इन्क्वायरी आणि त्याच्यावर एक चर्चा आणि एक ऑफिशियल स्टेटमेंट हे भारत सरकारकडून आलं पाहिजे. मॅम, 2 वेज आहेत. एक तर नेग्लिजन्सचा पार्ट आहे, ज्याच्यावरती ॲक्शन सुरू झाली आहे, तुम्ही एक सांगताय. दुसरं म्हणजे कॉन्स्पिरसीचा पार्ट, तर तिथे कुठे अजून हेडवे गो थ्रू कुठे झालं नाहीये. हे कॉन्स्पिरसी पण आहे, हे तुम्हाला अजून पण वाटतंय का? नेग्लिजन्स एक पार्ट ठीक आहे, मला असं वाटतं, कॉन्स्पिरसी मला असं वाटतं की अजून एक म्हणजे माझी अपेक्षा आहे की पार्लमेंटमध्ये भारत सरकारने ह्या सगळ्यावर एक स्टेटमेंट करावं. हा एक पहिला टप्पा झालाय. आता अजून काय माहिती पुढे येते, किती पारदर्शकपणे काम चालतं. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनीही शब्द दिलाय की याची एक CBI इन्क्वायरी ते करतील आणि पारदर्शकपणे करतील. त्यामुळे आता ह्या सगळ्यांकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत, एक कुटुंब म्हणून आणि मला असं वाटतं एक नागरिक म्हणूनही महाराष्ट्र आणि भारत याची उत्तरं मागतोय. रोहित पवारांनी फॉलोअप घेतला, पण दुसऱ्या बाजूला रोहित पवारांनीच त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं की एक सोशल मीडिया यंत्रणा त्यांच्या विरोधात कामाला लागली होती. तर VSRचे पाठीराखे नेमके कोण आहेत? महाराष्ट्रात आहेत की तेलंगणा, आंध्रमध्ये? हे मला सांगता येणार नाही, पण आता ट्रोलिंग हे होत राहतं. आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहोत, ट्रोलिंग आम्हाला सगळ्यांनाच होतं, आम्हाला तर सवय झाली त्याची. VSRवर जे आता ऍक्शन घेतली ते मियर व्हाईट वॉश वाटतंय का? नुसतं इतकेच जेट्स ते ग्राउंडेड केले. रादर VSR कंपनीचा इतका मोठा लूपहोल जेव्हा दिसून येते तर त्याचे सगळेच एअरक्राफ्ट नाही का ग्राउंडेड करायला पाहिजे? माझं म्हणणं आहे, मी पुन्हा सांगते की हा देश नियम कायद्याने चालतो. सगळेच एअरक्राफ्ट, सगळ्याच एअरलाईनचं मेंटेनन्स, म्हणून म्हणते पब्लिक ट्रान्सपोर्ट जे असेल ना, सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट, रेल्वे असू दे, बसेस असू दे, तुम्ही बघा रोड ॲक्सिडेंट्स आधीपेक्षा किती वाढलेत आता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल गांभीर्याने सगळ्याच सरकारांनी, आम्ही सगळ्यांनीच लक्ष घालून याच्यावर चर्चासत्र झाली पाहिजेत
आणि ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्या विरोधात एक स्ट्रॉंग ऍक्शन घेऊन कारण का तुम्ही बघा ना, आता झारखंडचा झालाच ना ऍक्सिडेंट, कशामुळे झाला, काय झाला त्याची माहिती आपल्याला कळली पाहिजे ना. त्यामुळे मला असं वाटतं पारदर्शकपणे नियम कायद्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या कंपनीज या नियम कायद्याने चालल्या पाहिजेत, कोणाच्या मनमर्जीने नाही. ज्या अर्थानं विमानं लँड करायला सांगितले, ग्राउंड करायला सांगितले, चुका घडल्यात, चुका करणाऱ्यांवरती काय शिक्षा झाली, कोणाला सस्पेंड केलेलं नाही, कोणावरती कारवाईचे आदेश काढलेले पुन्हा नाही, कोणावरती दाखल फक्त ग्राउंड करून काय होणार आहे. नाही, मला असं वाटतं म्हणजे जे मी टीव्हीवर पाहिलं त्याच्यावरनं आमची अपेक्षा आहे की ही फर्स्ट फेज आहे ग्राउंडिंगची. पुढच्या 8 दिवसामध्ये त्यांच्यावर अजून स्ट्रॉंग ऍक्शन्स घेतल्या जातील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे एक 8 दिवस वाट बघू. पण तुम्ही आतापर्यंत जे चाललंय त्याच्याने सॅटिस्फाय आहात का? नाही, माझं म्हणणं आहे की इन्क्वायरी अजून इट्स इन वर्क इन प्रोग्रेस ना. त्याच्यामुळे प्रोग्रेसमध्ये असताना समाधान कसं वाटू शकतं. तुम्ही बघा, एक दादाचं विमान, त्याच्यातले बाकीचे लोक जाणं, त्याच्यानंतर झारखंडची घटना ही म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा तो शॉकच होता. म्हणजे आम्हाला बघणंही अशक्य झालं होतं काल आमच्या कुटुंबाला, कारण का आत्ताच त्या क्रॅशमधून आम्ही निघालो, आता परत एक दुसरं कुटुंब त्याच्यातून जात आहे. भीती वाटते, अस्वस्थ वाटतं. आणि का कुणाच्या घरात हा दिवस यावा. काय दुसरा मुद्दा म्हणजे की शरद पवार साहेबांची तब्येत कशी आहे आणि राज्यसभेच्या संदर्भामध्ये सहमती आहे का काँग्रेसची आणि शिवसेनेची? नाही, एक तर तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांना आज पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालेला आहे. ते आज मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईला घेऊन त्यांचे जे रेग्युलर मुंबईचे बाकीचे डॉक्टर्स आहेत त्याच्यासाठी 2 दिवस, कारण का जवळपास 1 महिन्यांनी साहेब मुंबईला येत आहेत, तर ते आल्यानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलला 1-2 दिवस राहून त्यांच्या ज्या रुटीन ज्या दर 6 महिन्यांनी वर्षातून एकदा टेस्ट करायच्या असतात त्या सगळ्या त्या निमित्ताने त्याचा सगळा एक फॉलोअप घेऊन 1-2-3 दिवस म्हणजे ते ऑफिशियली तुम्हाला तिथले डॉक्टर सगळे सांगतील ती सगळी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की सगळ्यांचाच आग्रह आहे आणि हे खरंच म्हणजे भाग्य आमचं की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे. माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही, त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती, पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया. खरं तर हे प्रेमाचं नातं आहे. त्याच्यामुळे उद्धवजींनाही भेटायला आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला काल आमचे सगळे आमदार काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनाही महाराष्ट्रात भेटले आणि वेळ पडली तर मीही दिल्लीत काँग्रेसच्या लिडरशिपला भेटीनच. काल योगायोगाने खरं प्रियंकाजी काल मीटिंगला ज्या मी असणार होते त्या असणार होत्या, पण त्यांच्याकडे काही पर्सनल काही अडचण आल्यामुळे त्या आल्या नाहीत काल. पण त्यांचीही वेळ मागू आपण. पण सगळ्यांचीच इच्छा आणि भावना ही आदरणीय पवार साहेबांचं त्यांच्यावरचं प्रेम आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला ही स्वतः आणि आमच्या पक्षातले सगळे वरिष्ठ नेते अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना राज्यसभेवर जावं याच्यासाठी आपण एकत्र एका मताने आपण सगळे एकत्र जाऊया पुढे अशी विनंती अर्थातच आम्ही करणार. मी तुम्हाला सांगू गेल्या 15 दिवसामध्ये की हॉस्पिटलमध्ये हा विषय मी त्यांच्याकडे बोललेले नाही. आज उद्यामध्ये जेव्हा आज ते मुंबईला येतील, मीही आज मुंबईला जाणार आहे, किंवा उद्या परवामध्ये जयंत पाटील साहेब आणि शशिकांत शिंदेजी, जितेंद्र आव्हाड वगैरे हे सगळे साहेबांची 1-2 दिवसात बोलतील. पण आमच्या सगळ्यांचीच भावना ती आहे. त्यामुळे आता बघूया 1-2-4 दिवसात. काँग्रेसच्या नेत्यांचा ग्रीन सिग्नल आहे का कालची चर्चा झाली जयंत पाटील किंवा शशिकांत शिंदे यांच्यासोबत? आम्ही जयंतराव काल सगळ्यांशी बोलणार होते, माझं त्यांच्याशी बोलणं नाही झालेलं, पण शिवसेने आणि काँग्रेस आणि या सगळ्यांचीच आम्ही एकत्रच बोललेलो आहोत. त्यामुळे आम्ही अर्थातच विनंती करणारच त्यांना आणि आमचे मित्रच पक्ष मला माहिती. ते राज्यसभेचे स्टेक क्लेम करतायत सगळ्या. ठीक आहे ना, अधिकार आहे ना. कसं आहे, चर्चा करायला काय प्रॉब्लेम आहे, चर्चा करायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण आदरणीय पवार साहेबांच्या अनेक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने एकूण 60 वर्ष पूर्ण ते ह्या सेवेमध्ये आहेत. महाराष्ट्राच्या मायबाप जनते आणि भारताच्या अनेक राज्यांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं, साथ दिली आणि या 6 दशकाच्या या प्रवासाला पुन्हा एकदा आशीर्वाद मिळून ते काम पुढे त्यांनी न्यावं
अशी सगळ्यांची एक भावना आहे. ताई, तुम्ही इथं सोनिया गांधींची भेट घेणार आहात का काय? नाही, मी काँग्रेस प्रेसिडेंटशी बोलीनच अर्थातच, म्हणजे खडगे साहेबांशी आणि राहुलजींची, वेणुगोपालजींची यांच्याशी चर्चा अर्थातच करू. ताई, बारामतीच्या काँग्रेसचे प्रवक्ते आहेत पोटनिवडणूक- हनुमंत पवार, तुषार दामगुडे म्हणून आहेत भाजपचे. त्यांनी त्यांना मारहाण केली, पिस्तुलाचा धाक दाखवला जातोय. पुण्यामध्ये ही घडलेली घटना आहे. हे पुण्यामध्ये क्राईम वाढलाय का, तर हा वाढलाच आहे आणि हे दुर्दैव आहे. आणि मी अनेक वेळा देवेंद्रजींना ह्याच्याबद्दल विनंतीही केलेली आहे एक होम मिनिस्टर म्हणून, कारण का महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा ही अतिशय उत्तम आहे. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान.